here in Diu Daman, and this is our gang. Come on! तर वापी स्टेशनला उतरून आता आम्ही चाललोय बाहेर. स्टेशनवर आल्यानंतर रिक्षा आपल्या इथे सोडते. हे पण आहे तिथे सगळे मित्र. हे 300 रुपये घेतात आणि आपण जिथं राहिलो हा देवका हाऊस. आयडी केलं तुझं मी मित्रांनो. आता आम्ही चेकिंग केलं आणि सगळे वरती चालले. तर आम्ही 2 रूम घेतले 506 आणि 505, 105 आणि 106. तर इथे आम्ही चेकिंग केलं. इथे चेकिंग करताना स्वतःचे ID प्रूफ आणि ते फॉर्मॅलिटी असं ते आम्ही पूर्ण केलं. आता चालू आहे. तर रेट आम्हाला पडला काहीतरी 6300 रुपीजमध्ये 2 रूम. ते 4 जण आम्ही राहणार. तर अशा आम्हाला रूम पडले. तर रूम आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसे आहेत. ओ माय गॉड. तर हे 2 रूम 106 आणि 105. तर हे असे रूम आहेत. एकदम मस्त कम्फर्टेबल मस्त रूम आहेत. चप्पल लेके अंदर मत जाओ, गंदा मत करो रूम. ये गंदा हो गया. दोनों ये रूम. ये माझा मित्र शुभम. तर इथे बघा खूप मोठा रूम आहे. हा एवढाच नाही आहे तर अक्षरशः अजून इथे पण आहे एकदम सिक्रेट जागा बेडरूम. खूप मस्त जागा एकदम स्पेस आहे. बाहेर तो बघा पूर्ण बाल्कनी आहे आणि AC पण आहे. AC पण आहे बाबा. अजून काय पाहिजे. वॉशरूम दाखवतो. हा वॉशरूम नीट अँड क्लीन. इथं बेसिन पण आहे. तर ही बाल्कनी मस्त. पुढे पूर्ण नेचर आणि हे आंब्याचं झाड. अजून काय पाहिजे भावांनो. असे 2 रूम घेतलेत. तिकडचा रूम दाखवतो. तर हे अजून एक रूम आहे. हा इकडचा सेम आहे तिकडचे. फक्त इकडचा जरा हॉल छोटा आहे. 106 लक्षात ठेवा. 106चा थोडा हॉल छोटा आहे पण सेम आहे. इंटिरियर सेम डिझायनिंग. इथे पण सेम बेडरूम दिला आहे. आणि हे इथलं बेसिन थोडं कंजेस्टेड वाटते पण काय नाही. आपल्याला फक्त रात्री थोडं एन्जॉयमेंट करण्यासाठी घेतलं आहे. आणि आपण जाणार बीचवरती. इथून बीच 15 मिनिटावरती आहे. तो आपण जाऊन थोडं एक्सप्लोर करणार आहे. आता दुपारचे वाजले 3. ते 3ला खूपच ऊन टोचणार. त्याच्यामुळे आपण जाणार नाही. थोडं जरा अजून थोडा ऊन जरा कमी होऊन दे. थोडा नरम होऊन दे. तर नंतर आपण जाऊया. तर इथून जाऊ जिथे आम्ही स्टे केला त्याला लागूनच हार्डली 20 मिनिटावरतीच आपला बीच आहे. बीच दाखवतो मित्रांनो. मरीन ड्राइव आ गया.
गोवा। चलो भाई जल्दी भागो। कोड देगा देखो 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 कैसे जा रहा है देख। देवका बीच, इसे देवका बीच। लग नहीं रहा भाई किधर हम लोग आए। तर अशी प्लेस तापी काय वापी मध्ये असू शकतं मला माहित नव्हतं मित्रांनो। किती मस्त सुंदर प्लेस आहे, सुंदर एकदम सुंदर प्लेस आहे। सुंदर हा नजारा जेव्हा रात्रीची लाईट चालू होते खूप एक नंबर वाटते इकडे। आपण इथं बसूया, थोडं एन्जॉय करूया। बघा मित्रांनो काय मस्त प्लेस आहे। त्या रस्त्याच्या त्या साईडला गेलो तर तिकडे बीच आहे आणि हे बघा मस्त आहे ना मित्रांनो। हे आहे दमनमध्ये, हा दमीन बीच आहे। तर इथं तुम्ही येण्यासाठी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम तुम्हाला वापी स्टेशनला यावं लागेल। वापी स्टेशन आपल्या मुंबईपासून दादरवरून जर तुम्ही ट्रेन पकडली, आम्ही काहीतरी सकाळची ट्रेन होती, त्याचे चार्जेस 340 रुपये आहेत स्लीपरचे। तर ते तुम्हाला 3 तासामध्ये तुम्हाला वापी स्टेशनला पोहोचवणार। तिथून तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्हाला ऑटो करावं लागेल। ऑटोचे एका रिक्षाचे काहीतरी 250 घेतात। तर ऑटोमध्ये मॅक्सिमम आम्ही 4 लोक होते, आम्ही 8 जण होतो। तर आम्ही 2 रिक्षा करून आम्ही मॅक्सिमम 550 रुपीज दिले। त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका, कारण की ते इथं खूप रडतात, जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न करतात। तर तुम्ही जास्त पैसे देऊ नका, जास्त 250 आहेत रिक्षाचे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर हा रोड जातो आपला आता सरळ रिसॉर्टच्या इथे, जिथं आम्ही विला बुक केला आहे। तिथून आपण थोडं चिल करणार। आता थोड्या वेळाने येणार, रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवेन। आता जो व्ह्यू दाखवला तो सगळा दुपारचा होता, सॉरी संध्याकाळचा होता। तर रात्री कसं पूर्ण लाईट चालू होतात, मस्त बीच दिसतो चांगला, तर तो आपण बघणारच आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला देवका बीचचा रात्रीचा व्ह्यू दाखवतो, काय सुंदर आहे तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो मस्त इथं डीजे वाजतोय, इथं मस्त व्ह्यू आहे। हा सी फेसिंग व्ह्यू आहे आणि हा पाठीमागे हा बीच आहे। इथं मस्त डीजे वाजतोय आणि इथं मी जशी आता सायकलिंग केली, त्या सायकलिंगचे 10 मिनिटासाठी 100 रुपये घेतात। तर आम्ही सगळे जणांनी 10 मिनिटामध्ये 8 जणांनी केलं, तर चांगला मस्त मजा आली। तर इथं तुम्हाला सांगतो फिरण्यासारखं तर बीचच आहे आणि इथं आपलं मरीन ड्राईव्हला कसे खाण्याचे स्टॉल लागलेले असतात, इथं तसं नाही आहे। तर हे तुम्ही जर तुम्ही तसा खाण्यापिण्याचा विचार करून, तर इथं मला तर स्टॉल काही दिसले नाहीत। फक्त मरीन ड्राईव्हसारखी मोठी लाईन आहे, मस्त त्या साईडला बीच आणि इथं असं सी फेसिंग रिसॉर्ट आहेत, मस्त चालायला मस्त व्ह्यू आहे। तर इथे हा तर माझा दिवस तर आज संपला। आता आम्ही जाऊ थोडा रेस्ट करू घरी जाऊन। तर सकाळी उठून आपण अजून एक कुठला तरी बीच करू। टायमिंग आहे आपला सकाळी 10चा चेकआउट आहे, तर
10चा चेकआउटमध्ये, तर 10ला चेकआउट तर होऊन जातं. त्याच्यानंतर बॅगा घेऊन आम्हाला फिरावं लागेल जवळचा बीच कोणता तरी. तर चला डायरेक्ट तुम्हाला सकाळी मिळतो. अशा तऱ्हेने आपला चेकआउट झाला आहे. तर चेकआउट करून आपण चाललो आहे आता तिकडे. जवळचा एक फोर्ट आहे ते बघण्यासाठी. केस थोडे हे माझे खराब झालेत. तर चला बघूया आता इथून काय सुविधा आहे आपल्याला आता फोर्टवर जायला. तर आता आम्ही बसलोय. तर आपण चाललोय फोर्टला. हे सगळे माझे मित्र. ब्लॉगर किधर है? और ब्लॉगर डायरेक्ट स्टार्टिंग में बैठा है. बैक वाटर नीर होता है समुद्र से. काट रे भाई. अच्छा लेट होता दे मचा हलके करना होता. तर आता आपण फोर्टला पोहोचलोय. ये पूरा किला है. ऊपर आप चढ़ के यहाँ से ऊपर पूरा घूम सकते हैं. किले का नाम क्या है ये? मोटी दमन किला बोल सकते हैं. और ये सेल्फी पॉइंट है सामने. अच्छा. और सामने जो है वो चर्च है. यहाँ से भी जा सकते हैं और आगे से भी जा सकते हैं. ये पूरा घूमने का है. इधर भी चर्च है सामने. यहाँ पे भी चर्च है. ये पीछे भी किला है. ये पेड़, ये जो पेड़ है ना नीम का पेड़, हाँ. वहाँ पे भी थोड़ा सा आगे जाओगे लेफ्ट हैंड में फोर्ट है. ये पूरा घूम सकते हैं आप. मित्रांनो तुम्हाला गोवाचा फाउंटेनियस दमनमध्ये दाखवतो. तर हे आहे दमनचं फाउंटेनियस. ह्याला बोलतात काय सेल्फी पॉईंट बोलतात. तर हा एक सेल्फी पॉईंट आहे. इथं मस्त फोटो घेतात. तर आपण पण मस्त 2-3 फोटो क्लिक करूया. आणि साईडला इथं चर्च आहे. तर चर्चमध्ये जाऊन पण बघूया आतमध्ये ते कसं आहे. तर चला एक्सप्लोर करूया. तर हा एक पहिला चर्च ज्या सेल्फी पॉईंटच्या साईडला जाऊन एक पहिला हा चर्च आहे. तर आपण त्या चर्चमध्ये जाऊन बघूया आतमध्ये कसा दिसतो. तर इकडे असे लागोपाठ लागून खूप प्लेस आहे. तसं पहिला सेल्फी पॉईंट, त्या साईडला 2 चर्च आहेत. अजून एक मोठा किल्ला तो पण आपण बघणार आहे. तर आपण जस्ट आतमध्ये येशूचं दर्शन घेतलं. तर मस्त प्लेस आहे. तर इथे बघा तिथे पण मस्त फोटो येतात. आणि या साईडला पण ही अशी लाईन आहे पूर्ण. इथे पण चांगले फोटो येतात. तर इथे फोडे आले. तर मस्त क्रिएटिव्हिटी बघा केली बघा. वॉलवरती पेंट पण केलेत. हे गोवामध्ये नाही आहे. गोवामध्ये फक्त वॉलला नॉर्मल पेंट केले आहेत. इथे मस्त पूर्ण एक लाईन आहे. त्या लाईनमध्ये चांगले फोटो काढायला मिळतात. बघा ना काय भारी आहे तिकडचा व्ह्यू. इथे ते पूर्ण वॉलला काय ना काय डेकोरेट केलं आहे. मस्त आहे. मला आवडलं हे. हो ले बॉल लेना हाथ में हो लेना. तर हे पाठीमागे एक गन ठेवली आहे. तर ह्याला तोफखाना बोलतात. तोफ. तर ही पण तुम्ही तर बघू शकता. आणि आता आपण चालू अजून जरा पुढे या साईडला. इथे त्या काळची इन्फॉर्मेशन लिहिली आहे. तर आपण इथं वाचूया. तर असे मस्त मस्त प्लेस इथे बघायला मिळतात. तर अजून आपण पुढे जाऊया. अजून काय एक्सप्लोर करता येईल ते करूया. तर इथे तरी ॲटलिस्ट मला खूप मजा येते. आता तरी खूप बघायला मिळालं आहे. फोटो पण खूप चांगले आलेत. आणि इथे मोस्टली पब्लिक जसं प्री वेडिंग करायला येते. बघा पाठीमागे प्री वेडिंग शूट चालू आहे. तर इथं फोटो जे प्री वेडिंग तुम्हाला करायची असेल तर खूप चांगली प्लेस आहे. आणि इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते आतमध्ये तुम्ही काही चार्जेस नाही आहेत. हे तर मला दिसून येते.
तर हे ते पण मध्ये बघा मस्त बसण्यासाठी प्लेस आहे आणि फाउंटन सारखं त्यांनी बनवलं आहे. तर इथे पण थोडा तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. जसं तुम्ही बघताय आजूबाजूला पूर्ण परिसर, बसायला पण जागा इथे. आणि तर रात्री शो असू शकतो कारण की पाणी तर दिसतंय मला, पाणीमधून फाउंटन येत असेल संध्याकाळचा. आणि इथं बसून तुम्ही मग शोची पूर्ण मजा घेऊ शकता. ते फाउंटनच्या बाजूलाच 1-2 गुफा आहेत, मस्त बसू शकता. आणि ह्याच्या समोरून जर वरती गेला तर आपला फोर्टचा वरचा व्ह्यू दिसेल. तर तिकडे जाऊन बघूया काय काय बघायला मिळेल आपल्याला. दमणमध्ये मोठी दमण किल्ला आणि नानी दमण किल्ला असे 2 किल्ले आहेत. मोठी दमणचा किल्ला 30,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्याच्या भिंतीवर अजूनही तोफे आहेत. भिंतीवर शेवाळ वाढल्याने त्याचा मूळ रंग दिसत नाही. किल्ला औपचारिकपणे मुघलांनी बांधला आणि नंतर पोर्तुगीजांनी मजबूत केला. मुघलांनी किल्ला तयार करण्यासाठी वापरलेल्या साहित्यांचा मिथक स्टोन वाळू आणि गूळ आहे. असे आपण म्हणतो की गूळ हे एक घनराज्य असताना त्याला अर्थ आहे. तर असं पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतात आपण फोर्टवरती, असं पूर्ण प्रॉपर चालण्यासाठी केलेलं आहे. तर बघा हे पूर्ण असं, आणि या साईडला आपलं नॉर्मल जे रूट असतो आणि आतमध्ये फोर्ट आहे. तर हे फोर्टच्या आतमध्ये सर्व प्लेस आहेत फिरण्यासाठी, तर एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि आतल्या आत आम्ही चांगले फोटो काढू शकतो, मस्त फिरू शकतो, थोडा बसू शकतो, मस्त सावली पण आहे इकडे. गोंद गुणधर्माचे घटक जेणेकरून ते चांगले गूळ असू शकते. जुन्या इमारती अजूनही साबूत आहेत आणि लोक त्यांचा सरकारी कार्यालय म्हणून वापर करतात. लोक गडाला भेट देऊ शकतात. किल्ल्याच्या आत एक दीपगृह आहे. यातून दमण, नानी दमण आणि समुद्रकिनाऱ्याचे दर्शन होते. तर इथे म्हणजे एक प्रकारचा बुरुज आहे जिथून आपण तहारणी करू शकतो, असं आहे ते. बघूया काय सेम तहारणीसाठी आहे. इथून आपण दोन्ही साईडला संरक्षण करू शकतो, असं आहे. तर आपण थोडं तिकडे जाऊया. पोर्तुगीज कवी बोकागे यांचे वास्तव्य असलेले घर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. तर हे मला स्कूल दिसतंय. हो, स्कूल आहे. तर या साईडला बघूया आपण पुढे जाऊन काय आहे. किल्ल्याच्या आत 3 मुख्य चर्च आहेत. चर्च ऑफ बॉम जीजस, चर्च ऑफ आवर लेडी ऑफ द रोझरी आणि चर्च ऑफ आवर लेडी ऑफ रेमेडीज असे 3 चर्च बघायला मिळतात. त्यापैकी चर्च ऑफ बॉम जीजस हे त्यापैकी सर्वात प्रसिद्ध चर्च आहे. इथे पण सेम तहारणीसाठी बुरुज आहे. तर मित्रांनो, मी इथपर्यंतच येतो, अर्धापर्यंत. तिथं पुढे पण तसंच दिसतंय मला, सेम असं गोल राऊंड आहे. आणि आपण आता तिथे पुढे पासून जंगलामधून जाऊ शकता तिथे. तर मला असं नॉर्मलच दिसतंय. तर इथं परत जातो आहे. पुढे अजून आपल्याला खूप सारं एक्सप्लोर करायचं आहे, चर्च बघायचे, लाईट हाऊस बघायचं आहे. तर त्यासाठी इथे थोडा टाईम वेस्ट ना होता आपण आता परत चाललो आहे. आता बघूया रस्त्यामध्ये अजून काय काय आपल्याला बघायला मिळेल. स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, या किल्ल्याची इन्फॉर्मेशन दिली आहे, मोठी दमण किल्ला. जसा तुम्ही फोर्ट एक्झिट केला तर इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
तर इथून हा एक्झिट ओनली गेट आहे, तर इथून फक्त बाहेर येऊ शकता. तर ह्या गेटनी बाहेर गेल्यावरती आता आपण थोडं लंच करू व खाऊ काहीतरी. आणि इथे खाण्यापिण्याची खूप कमतरता असं वाटतं मला, कारण की इथं जवळजवळ रेस्टॉरंट नाही आहेत. तुम्हाला खूप ट्रॅव्हल करायला लागेल आणि ट्रॅव्हलिंगचे चार्जेस खूप जास्त घेतात रिक्षावाले पण. तुम्हाला इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी 300, 250, 200 रुपये असे डायरेक्ट बोलतात, जे म्हणाल ते. आता आपण आलो आहे ब्रिज क्रॉस करून इकडचा छोटा किल्ला बघण्यासाठी. हा याला लागूनच आहे का छोटा किल्ला आहे. तर तिकडे आपण जाऊन बघूया काय बघण्यासारखं आहे. आणि मध्ये आम्ही थोडं मध्ये आम्ही लंच केला. तर लंचचा आमचा कॉस्ट खूप चांगलं आहे जेवण इकडचं, आणि एकदम स्वस्त पण आहे, खूप छान आहे. पण इथं लवकर काही जेवण भेटत नाही, खूप तुम्हाला फिरावं लागेल हॉटेल शोधण्यासाठी. आणि मस्त व्ह्यू आहे इकडून. तर आता आपण जाऊया. त्याचा एंट्रन्स बघा काय छान आहे. तर चला मित्रांनो, या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. हा जुना दरवाजा असू शकतो, पूर्ण खराब झाला आहे. तर इथे सर्वप्रथम चर्च दिसतंय. तर इथे जाऊन बघा इथून कसला व्ह्यू आहे. नानी दमन किल्ला उंच दगडी भिंती असलेला एक छोटासा किल्ला आहे. दमणगंगा नदीच्या दिशेने 2 विशाल मानवी आकृतीसह 2 प्रवेशद्वार आहेत. 12,250 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला मोती दमन किल्ल्याची एक छोटी आवृत्ती आहे. चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द सीई त्यातील एक मुख्य इमारतीपैकी एक आहे. ग्रेवयार्ड. ते काय आहे बघूया खाली जाऊन. ते काय असू शकतं बघूया. प्रकारचं गोडाऊन असू शकतं हे. नो आयडिया मित्रांनो काय आहे, पण इथे 2 आहेत, एक इथे आणि एक इथे.
आणि इथे हे वरून दाखवलेलं ओपन प्लेस. तर हा फोर्ट एकदम नॉर्मल आहे, छोटा आहे, बघण्यासारखं खूप छान आहे. तर इथे जसं तुम्हाला समजतं हा पाठीमागे चर्च आहे. त्या चर्चच्या इथे तुम्ही जाऊ शकता. तर आपला आता हा किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. तर आता आपण चाललो आहे तिकडचं मंदिर बघण्यासाठी. तर इथून ते मंदिर बघूया आणि आपल्याला जायचं आहे लाईट हाऊस बघायला पलीकडे. ते बघा ते पलीकडे तो लाईट हाऊस आहे. तर पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला एक तर फिरून जावं लागेल, नाहीतर बोटीमधून जावं लागेल. तर बघूया आता जे एक्सप्लोअर करता येईल तेवढं करूया. तुम्हाला काय दाखवेल तेवढं दाखवेन, पण शक्यतो आम्ही बोटीने जाऊ, कारण की इथं जवळच आहे फिरून जाण्यापेक्षा. मस्त समुद्राला लागून एक मंदिर आहे. तर बोटीने पलीकडे जाण्यासाठी आपल्याला तिकडून जायचं आहे. तर इथं बघा इथे बोट मिळते आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. चलो बॉयज मी जाते उधर जाना है. तर आता आपण पलीकडे चाललो आहे आणि याचे पर पर्सन 50 रुपये घेतात. तर ही बोट आपल्याला तिथून घेतल्यानंतर इथे 50 रुपयामध्ये पूर्ण एक राऊंड घेऊन सोडते. खूप मजा आहे, मस्त एक्सपिरियन्स होता. अरे बहुत अच्छा एक्सपिरियन्स था. कैसा एक्सपिरियन्स होता? तर इथे आल्यावरती तर जेट स्की, बनाना राईड ह्या सर्व आहे तिथे. तुम्हाला रेट सांगतो किती त्याचे आहेत. तर इथे मी रेट विचारले तर प्रत्येक कोणता पण राईड घ्या त्याचे 300 रुपये पर हेड घेतात. खूप कॉस्टली आहे असं वाटतं मला, पण ज्यांना एन्जॉयमेंट करायची असेल तर ते तर करू शकता. खूप छान आहे. जेट स्की आहे, जेट आहे, त्याच्यामध्ये 8 जण बसू शकतात.
आणि जम्बो राईड, बनाना राईड आणि एक अजून एक कुठली तरी राईड असते ती बर्गर राईड, तर ती पण इथे आहे. ते त्याचे सगळ्यांचे 300 रुपये घेतात पर पर्सन. तर अशा तऱ्हेने मित्रांनो माझा व्हिडिओ मी इथंच संपवतो. दमनचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आत्ता आम्ही सनसेटपर्यंत थांबू आणि आपला 7 वाजेपर्यंत आपली मुंबईची जर्नी स्टार्ट होईल. 7 वाजता आम्ही आपल्या एक्सप्रेसच्या ट्रेननी जाणार. त्याचे तिकीट्स काहीतरी 200पर्यंत असतात. इथून डायरेक्ट दादरपर्यंत सोडते. आणि हा इकडचा व्ह्यू काय भारी, हा पाठीमागे लाईट हाऊस, लाईट हाऊसच्या समोरच आपण बघतोय सनसेट. खूप छान एक्सपिरियन्स आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दमनचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही इथे कुठे राहू शकता, काय काय एक्सप्लोर करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर टोकून द्या लाईक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.